नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहे। त्याकरिता मोठं असं पातेलं घेतलेलं आहे, त्यात भरपूर असं तेल टाकलेलं आहे। त्यानंतर तेल गरम झालं की आपण शेंगदाणे टाकून घेणार आहे। शेंगदाणे असे खमंग परतून घेणार आहे। शेंगदाणे असे छान खमंग तळलेले आहेत, आपण हे काढून घेऊया। त्यानंतर आपण सुक्क खोबरं असं पातळ चिरून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण तेलात टाकून परतून घेऊया। खोबरं काढून घेतल्यानंतर गरम तेलात मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडली की मग आपण जिरे टाकून घेऊया। लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण जिऱ्यावर टाकून घेऊया। 5 ते 6 हिरवी मिरची हे सुद्धा टाकून घेतलेले आहे। डाळ फुटाणे टाकून आपण व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ टाकून आपण मुरमुरे चाळणीत टाकून व्यवस्थित साफ करून घेतले। त्यानंतरच आपण मुरमुरे टाकून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित आपण परतून घेणार आहे। छान असं खमंग परतून घ्यायचे, म्हणजे हे कुरकुरीत लागेल। नंतर वरतून तळलेले शेंगदाणे खोबरे हे टाकून परत एकदा मिक्स करून घेणार आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणताही चिवडा बनवत असाल तर त्यात भरपूर असं लसूण ठेचून किंवा पाकळ्या टाकायच्या, छान असं खमंग चव लागते। तर आपला चिवडा असा छान झालेला आहे। त्यानंतरून आपण वाटीभर फरसाण हे चिवड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त असा आपला चिवडा तयार झालेला आहे। तुम्हाला हे चिवडा आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।